मंदिर फोडणाऱ्यांना 12 तासात बेड्या. कडेगाव पोलिसांची झंझावती कारवाई. कडेगाव तालुक्यातील तुपेवाडी खेराडे येथील महादेव मंदिरातील तब्बल 12 किलो चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला कडेगाव आणि आटपाडी पोलिसांनी अवघ्या 12 तासात जेरबंद करत मोठे यश संपादन केले. या धडाकेबाज कारवाईत सुमारे 28,22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक होते. दिनांक 28 एप्रिलच्या रात्री ते 29 एप्रिलच्या पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एरळा नदी काठावरील महादेव मंदिर फोडून चांदीचा कलश, मुकुट, पंचमुखी नाग तसेच पिंडीवरील पत्र असा सुमारे 11 किलो 900 ग्रॅम वजनाचा ऐवज जप्त केला लंपास केला होता. या प्रकरणी तानाजी दामुगुजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश कोकाटे यांनी विशेष पथक तयार करून तपासाला वेग दिला. पोलीस उपनिरीक्षक BS कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान आरोपी चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी आटपाडी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत संयुक्त कारवाई केली. या कारवाईत लक्ष्मण अण्णा चौगुले वय 29, गुंडू यंकप्पा जेडपे वय 30, परशुराम तिम्मांना इटकर वय 34 असे एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे गुन्हा घडून अवघ्या 12 तासात आरोपींना अटक करत पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. या धाडसी कारवाईत कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी समन्वय साधत उत्कृष्ट कामगिरी बजावली. या कामगिरीमुळे परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कडेगाव पोलिसांच्या या आक्रमक आणि परिणामकारक कारवाईमुळे मंदिर चोरीसारख्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होते. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.